तिथे येणार त्यांच्या पाठीवर. बरोबर. ओके नितीन सर. सगळ्यांचं बसलं करून सांगू रे ठीक आहे बस चालत लक्ष घरात स्टॉक कर का रोल त्यावर करू नका. सर्व उपस्थित आपल्या पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो. गेले 15 दिवस राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने पहिल्यांदाच जल व्यवस्थापन पंधरवडा आपण साजरा केला आणि त्यानिमित्तानं वेगवेगळ्या गावांमध्ये धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करताना अन्य यंत्रणेबरोबर सुद्धा समन्वय करण्याचं मोठं काम या पंधरवड्यामध्ये झालं. हा मला वाटतं राज्यामध्ये असा पहिलाच उपक्रम होता. त्याचा समारोप 2 तारखेला केंद्रीय जलसंपदा मंत्री जे आहेत, जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री माननीय CR पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम या ठिकाणी 15 समारोप होणार आहे. या निमित्तानं आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी असा जो गोदावरी कालव्याचं नूतनीकरण जी अनेक वर्षाची मागणी होती, त्या कामाचा शुभारंभ 2 तारखेला सकाळी 10 वाजता आस्था गाव येथे होणार आहे. मला प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे आहे. त्यांनी ह्या गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी विशेष पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. तर अनेक साधारण 190 कोटी रुपयाचा या कामाला खर्च होणार आहे. आणि त्याचबरोबर त्या कालव्यावर असणाऱ्या ज्या वितरिका आहेत त्याचा सुद्धा एक स्वतंत्र प्रस्ताव आपण तयार करतोय की साधारण त्याला 250 ते 290 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे. या संपूर्ण पंधरवड्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. मी म्हटल्याप्रमाणे नद्यांचं प्रदूषण थांबवणं, धरणांच्या लाभ क्षेत्रामध्ये झालेल्या अतिक्रमण ते निष्कासित करणं, त्याचबरोबर विविध संस्थांकडे सुरू असणाऱ्या थकीत असलेली पाणीपट्टी वसुलीचा विषय होता. सगळ्यात महत्वाचं की आपली काही धरणं एवढी जुनी आहेत आणि कालवे एवढी जुनी आहेत आणि जीर्ण झालेली आहेत, त्याच्या ताबडतोबीनं आहे त्या साधनांवर दुरुस्ती कशी करता येईल याचाही सुद्धा विचार आपण या पंधरवड्यामध्ये केला होता. आज बहुतांशी भागांमध्ये कालव्याचं अतिक्रमण निघत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा आता योग्य पद्धतीने होतोय, असं एक आशादायक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री माननीय CR पाटील साहेबांनी यावं हा माझा विशेष आग्रह होता. कारण त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून, आणि या आपल्या भविष्यात होऊ घातलेल्या नदीजोड प्रकल्प जे आहेत, 4 नदीजोड प्रकल्प आपण सुरू करतोय, सर्वेक्षणाचं काम सुरू आहे.
त्यातून आपल्या गोदावरी खोरं दुष्काळमुक्त करण्याचा मोठा संकल्प आपण त्यामध्ये घेतलेला आहे. विशेष करून आदरणीय प्रधानमंत्र्यांची जी नदीजोड प्रकल्पाबाबतीमध्ये असणारी भूमिका आहे ते अतिशय सकारात्मक असल्याने आणि त्याचबरोबर या मंत्रालयाची जबाबदारी सी.आर. पाटील साहेबांकडे असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला ह्या नदीजोड प्रकल्पासाठी व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. मला सांगायला आनंद होतो की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या नदीजोड प्रकल्पाकरता विशेष असं प्राधान्य दिलेलं आहे आणि पुढाकार घेतलेला आहे. मला वाटतं तुटीचं खोरं गोदावरी खोरं आहे, त्याचबरोबर भंडारदरा असेल, मुळा असेल, या भागामध्ये काही आपल्याला काम करता आलं, अतिरिक्त पाणी निर्माण करता आलं तर तो आमचा प्रयत्न राहील. आणि म्हणून माझ्या दृष्टीने हे जे 2 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो राज्याच्या भविष्याकरता एक चांगल्या नदीजोड प्रकल्पाच्या निमित्तानं त्याला चालना मिळेल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. नदीजोड प्रकल्पाबरोबरच पश्चिमेकडे वाहून जाणारे जे पाणी आहे तर ते वळवलं पाहिजे यासाठी आपले वडील बाळासाहेब विखे पाटलांनी देखील मोठा प्रयत्न केला होता. त्यासाठी तसा प्रस्ताव देखील त्यांनी दिलेला होता. तो प्रकल्प देखील हाती घेतला जातोय का आणि ते पाणी वळवलं जाणार आहे? नाही, आता आपण 4 प्रकल्प घेतो. आपण एक तर दमनगंगा एक दरे गोदावरी, दुसरा दमनगंगा वैतरणा गोदावरी, तिसरा पार गोदावरी. हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याला म्हणतो आपण, त्या 55 ते 60 TMC पाणी आपण आणतोय, तो कोकण खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणणे हा जो एक प्रकल्प आहे. साधारण उल्हास खोऱ्यातून ते पाणी आपल्याला आणायचं आहे. तर सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. या सगळ्या प्रकल्पात सर्वेक्षण काम आहेत. काही प्रकल्प लवकर होण्याची शक्यता आहे. आमचा प्रयत्न आहे की कालबद्ध कार्यक्रम करून निधीची उपलब्धता जर होत असेल लवकर तर साधारण 5 ते 7 वर्षामध्ये हे काम आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. तर आपण रोहिदादा प्रवरणातील अमृत वाहिनी म्हटलं जातं, मात्र दुसरीकडे संगमनेरच्या सगळ्या गटार त्यामध्ये येत आहेत. कोलारमध्ये सगळी कचराकुंडी त्या याच्यामध्ये नदीमध्ये झाली आणि गावागावातलं पाणी जे आहे ते त्यामध्ये मिसळलं जाते. कुठेतरी पाणी पुरवठा योजना त्यावरती आहे. लोकांच्या आरोग्याशी आहे नाही, काय दुर्दैवानं आपण मुद्दा जो उपस्थित केला तो अतिशय महत्वाचा आहे. कारण राज्यामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे बिगर सिंचन आरक्षण वाढत चाललंय आणि ते करत असताना जे आपण शहरांना पाणी देतो त्यावेळी त्याची अपेक्षा आहे की 80% पाणी ते रिसायकल करून ते नदीत सोडलं पाहिजे की ज्यामुळे शेतीला खाली पाणी मिळेल. आज नाशिक महानगरपालिकेची अवस्था घ्या, पुणे महानगरपालिकेची अवस्था, कोणत्याही नगरपालिका घ्या, सगळं प्रदूषित पाणी रिसायकलिंग फक्त नावाला काही ठिकाणी पंप बसवलेत ते सगळं नदीमध्ये सोडलं जातं. ज्या प्रमाणात पाणी यायला पाहिजे ते पाणी येत नाही. म्हणून आता आमचा असा निर्णय चालला की जेवढं टक्केवारीत पाणी तुम्ही आता ते वॉटर मीटर बसवण्यापासून सगळी कार्यवाही आम्ही करतोय. 80% पाणी नदीत सोडलं गेलं पाहिजे रिसायकल करून, हा त्याचा जर मापदंड असेल आणि तसं होत नसेल तर तेवढं पाणी मात्र आम्हाला पिण्याच्या करता जे आरक्षित केलेलं आहे त्यातून ते कमी करावं लागेल अशा प्रकारच्या सूचना आम्ही आता महापालिकेने दिलेल्या आहेत, नगरपालिकांना दिलेल्या आहेत. विशेष करून नदीकाठचे जेवढे ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, त्यांना स्वतः ATP प्लांट बसवता येत नाही, क्षमता नाही. असे क्लस्टर करून जलसंपदा खात्याकडूनच असे क्लस्टर करून ETP प्लांट बसवावेत ज्यावर नदीचं पात्र आणि नदीचं पाणी स्वच्छ राहील असा आमचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. पण हे प्राथमिक अवस्थेमध्ये अजून त्याला पूर्णतः स्वरूप देण्यात आलं नाही, परंतु प्रदूषणमुक्त नदी झाली पाहिजे हा सगळा आमचा त्यासाठी प्रयत्न आहे. केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे, त्याचा महाराष्ट्राला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? नाही, आताच तो मला वाटतं मंत्रिमंडळ समितीने निर्णय केला आहे. आता प्रत्यक्ष काय त्याच्यामध्ये उल्लेख आहे, काय अंमलबजावणी कशी होणार आहे ते एकदा माहिती आल्यानंतर मग अधिक स्पष्ट देता येईल. पण त्यात असं उल्लेख आहे की बऱ्याच दिवसाची मागणी होती, लोकांनी पक्षाची मागणी होती हे व्हावं. मला वाटतं त्याचा आदर करतच तो निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी अपहार झाल्याची माहिती समोर येते आहे. तसा गुन्हा देखील दाखल झाला. नेमकी याबाबतची सत्यता काय आहे, आणखी काय नाही? मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थिती न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला तो वास्तव समजून घेण्याची गरज आहे. तर हे प्रकरण आता नाही आहे, 2004 सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि
2014 मध्ये आमचे काही मित्र आहेत, त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला 2004 नंतर 14 साली. मला वाटतं या सगळ्या न्यायालयांमध्ये त्याची सुनावणी झालेली आहे. या प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे. आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, तर मला वाटतं तो निर्णय 2019ला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्याविरुद्ध आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी 29/11 त्यावेळी जी चौकशी समिती नेमली होती त्यांच्या आग्रहास्तव औरंगाबाद खंडपीठानं, तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. आणि काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने? Pursuant to the above order, the state has filed additional documents wherein the investigation officer has filed a report indicating that no criminal case is made out. सुप्रीम म्हणताय, मी म्हणत नाही. In view of the above, this petition has become infructuous. The special petition is accordingly dismissed as it has become infructuous. इतकं क्लिअर कट ऑर्डर 2019 साली सुप्रीम कोर्टाने दिलेली या विषयामध्ये. त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा म्हणजे त्यांचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन अलाव केलं नाही. सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसारून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं. आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही 156(3) जो अधिकार तो JMFCचा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिकडे जा, असं डायरेक्शन नव्हतं. तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती, पण ते शेवटी केले. मग राहत्याच्या JMFCने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल, त्यासाठी FIR नोंदवा. कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी FIR नोंदवाच लागतं. ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली. मग हे त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले परत. आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिला निर्णय जो होता की ते पहिल्या पिटिशन याच कारणासाठी डिसमिस केलेलं आहे, तरी सांगितलं ठीक आहे 156(3) अधिकार त्या कोर्टाचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी FIR दाखल करावं. परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे, मी वाचून दाखवतो. ते नेमकी तुमच्या समोर झालं नाही, कॉपीज तुम्ही घेऊन जा नंतर, की however we made it clear that we are not inclined to say anything on the merits of the case as it for the concerned investigating agencies to conduct a fair and proper investigation असं म्हटलं त्यांनी. पुढे काय म्हटलं त्यांनी शेवटी? we make it clear that no corrective steps shall be taken against both the accused persons and the proposed accused person. सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला. पण आता 156(3) मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतं त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितलं असतं. FIR दाखल करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता कुठे अँटिसिपेटरी बेल घ्यायचा नाहीये, अटकपूर्व जामीन घ्यायचा नाहीये. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन FIR केलं होतं म्हणून FIR दाखल केलेलं आहे. असं की यापूर्वी हे सगळं त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मंडळी तयार होतात वातावरण तयार करायला. कारण यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही, त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं, माझी विधानसभेची निवडणूक आली की असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं. त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे. खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवलंय विखे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार. आता आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही, आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आम्ही ना कुठे अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे. जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल, जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातो. त्याला आज नाही सुरू आहे, 2014 पासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे. त्यामुळे नवीन काही नाही. ज्यावेळी माध्यमांनी सुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करतायत, ती ऑर्डर त्यांनी तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय. जर आम्ही काही गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्ट कधीच म्हटलं असतं की नो कोरेज ऍक्शन शुड बी टेकन.
याचा अर्थ काय? 19चा रिपोर्ट याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने हा क्रिमिनल ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा. मला वाटतं की आपण सगळ्यांनी आपण सगळे सुज्ञ लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल 1900 आणि 23ची जे 24 आता 25ची ऑर्डर आहे, तुम्ही आता तुम्हाला देतो मी, वाचून घ्या तुम्ही तुमचं स्वतःच एकदा. सुप्रीम कोर्टाने जर हे फेटाळलं होतं जर प्रकरण, जर ती केस रद्द केली होती, मग तरी परत जिल्हा सत्र न्यायालयाने ते दाखल करायला नाही लावलं. काय आहे ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर आहे, पण जिल्हा सत्र नाही ज्युडिशियल JMFC जे कोर्ट हे जे त्याचं त्याच्यामध्ये काय आहे की ते 156(3) जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओव्हररायडिंग पॉवर सुप्रीम कोर्टाला नाही आहे. तो JMFC त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो. आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टाने, त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा, परत इन्व्हेस्टिगेशन होईल, परत काय त्यांना मांडायला झालं ते मांडावं. पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे, ज्यांना काही कुठला, आता 8 वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं, मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. आता ह्या अशा लोकांनी किती आरोप केले नाही, काही जनतेचं काय या ना, जनतेचा विश्वास संपादन नाही करतात या लोकांना, आरोप करणाऱ्यांना. आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर ते आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही, त्यांचा उसळही नाही कारखान्याला, किंवा ज्या योजनेवर ते आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही. ते फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे. परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या 4 नंतर 4 निवडणुका झाल्या कारखान्याच्या, त्यातल्या 3 वेळा कारखान्याच्या निवडणूक बिनविरोध झाल्या. मग एवढे विखेपडे कारखान्याच्या सभासदांविषयी यांना आस्था वाटत होती, लोकांनी जाऊन जनतेच्या दरबारावर नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला, चुकीचं घडलंय, वाईट घडलं. कारण त्यांना माहिती आहे जनता त्यांना दारात उभं करत नाही, लोकांनी त्यांच्यावर विश्वास नाही, निवडणूक लढवायच्या नाही, आपल्याला आलेली पद ती घालून बसावं लागेल ही भीती आहे. आणि मग आमच्यावर असे बेदल आरोप करायचे, चिखलफेक करायची, सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय, ठीक आहे, मला काय त्याचं ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोप करण्याचा. वास्तव फक्त तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तो तुमच्या समोर आहे, त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आहे. बस एवढं सांगितलं कसं आहे, एवढं पुष्कळ झालं मला. ही रक्कम जी होती ही आपण राज्य सरकारला परत केली होती आणि तीच चौकशी सातत्यानं सुरू आहे. मला वाटतं अगोदर तुम्ही वास्तू जे चाललंय ना ते समजून घ्या. रिपोर्टमध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडे कधीच आली नाही. हे लोकांना असं वाटतं कारखान्याकडे आली, त्याचा वापर झाला की त्या राष्ट्रवादी बँकेकडे रक्कम जमा झाली, त्याच राष्ट्रवादी बँकेने परत बेसल डोसचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकारकडे जमा झाली. त्याच्यामुळे कारखान्याने कुठे रक्कम वापरली, पुढे त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणा पैसा मिळाला, हे सगळं त्या मागच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे ना. असं जो भाषणापर्यंत झाला की मोठा फ्रॉड, अपार रकमेचा अमुक व्यक्तिगत लाभासाठी, आता ठीक आहे, आता हे आमच्यावर आरोप केल्याशिवाय त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे त्यांचा. राजकीय आरोप पण होत आहेत, संजय राऊत, सुषमा अंधारे राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत, कसं बघतात? ठीक आहे, आता ते संजय राऊत ठीक आहे, तरी पत्रा चाळायची काळजी घ्यावी, आमचं काही त्यापेक्षा मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि ठीक आहे, सुषमा अंधारे आता प्रत्येकाचा त्यांना काहीतरी माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही ना. जसं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता जे कुबाड रचलेलं आहे, आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही आहे, तसं ह्या लोकांना वाटतं. पण त्याची चिंता करत नाही. असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे, जे केलं ते जनतेसमोर आहे, त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेले अनेक वेळा. त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली, कारखान्याच्या निवडणुकी बिनविरोध झाल्या. मी म्हटलं धाडस होत नाही कधी लोकांपुढे जाण्याचं. आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर. फक्त जी सुप्रीम कोर्ट या दोन्ही ऑर्डर्स आहेत त्यांनी तुमच्यापासून लपून ठेवत असताना माध्यमांकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.